नमस्कार, मी ज्योतिप्रसाद देवकोळे स्वामी चैतन्य भक्तिगीत मंडळातून तस्मै श्री गुरुवे नमः या विषयावर माझे मत मांडत आहे. प्रथम वंदन माझ्या मातेस जिने मला जन्म दिला. दुसरे वंदन माझ्या पित्यास ज्यांनी मला घडवण्यात त्यांचं आयुष्य खर्च केलं. शाळेमध्ये जे विद्यादानाचं श्रेष्ठ काम करतात त्या सर्व शिक्षक आणि शिक्षिकांना माझे वंदन. आपल्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काही ना काही शिकवत असते. त्यानुसार आपण घडत असतो, पण म्हणून आपण त्यांना गुरु म्हणत नाही. एखादी कला किंवा ज्ञान आपण ज्यांच्याकडून प्राप्त करतो त्यांना गुरु किंवा शिक्षक म्हणतो. शिक्षक हे खूप असतात किंवा गुरुही खूप असतात, पण सद्गुरू हा मात्र एकच असतो. निवृत्तीनाथांनी त्यांचे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरांना सांगितले. ज्ञानेश्वरांनी ते सर्व जगाला मोकळे करून सांगितले. ते थोडे क्लिष्ट होते, म्हणून परत एकनाथ महाराजांनी आणखीन सोपे करून सांगितले ते मराठी भाषेमध्ये. सद्गुरूंवर तुम्ही विश्वास ठेवून एखादे काम जर केलं तर त्या तुमचं यश नक्कीच आहे. गुरुपरंपरा ही आपल्याकडे खूप पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणूनच आपण गुरुपौर्णिमा ही करतो. आता नुकतीच गुरुपौर्णिमा येणार आहे. आपण असं म्हणू शकतो, व्यास मुखातून साकारली जी अमृत मंगलवाणी, पूजन करूया सारे आपण गुरुपौर्णिमा दिनी, हो गुरुपौर्णिमा दिनी. अशाच आमचे भजनात आम्हाला शिकवणारे जे आमचे संजय बर्वे सर आहेत ते पण अतिशय उत्कृष्ट भजन आम्हाला शिकवतात. त्यांचं एकच आहे की ते आवाज आमचा बघत नाहीत, आमचा भक्तिभाव बघतात. त्यांचं म्हणणं असं आहे की कोणाचाही आवाज किंवा एखाद्याला टाळ वाजवता येत नाहीत किंवा काय ते बघत नाहीत. ते म्हणतात त्याचा मनातला जो भाव आहे किंवा भक्ती जी आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि भजनाला मध्ये देवाशी लीन व्हा आणि मग तरच भजन उत्कृष्ट होऊ शकतं. मी गायन कधी शिकलेली नाही आहे किंवा मला काही येतही नव्हतं, पण मी त्यांच्यामुळे आज आत्मविश्वासाने भजन म्हणू शकते, गाणं म्हणू शकते. म्हणूनच मला म्हणावं असे वाटते, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः.